नाम फाउंडेशन. H2O. गंगा. गंगा. पुणे. सिंधुदुर्ग. रत्नागिरी. मुंबई जिल्हा आहे ना. ठाणे पण आहे. ठाणे ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्हा. कोयना. कृष्णा. इंद्रायणी. इंद्रायणी. कावेरी. कावेरी. आणि अजून एक आहे ना. यमुना. मिठी नदी नाही. यमुना. नाही, यमुना. पण ती मिठी नदी नाही. मिठी नदी आहे ना. मिठी नदी आहे, करेक्ट आहे. विशाल जगदीश. विशाल जगदीश. संजय घोडावत. जयसिंगपूर. जयसिंग. जेव्हा पाऊस पडला डेफिनेटली खूप फ्रस्ट्रेटिंग होतं, कारण मी जस्ट त्या मोमेंटममध्ये होतो आणि पाऊस पडला आणि शूट आमचं तिथल्या तिथे थांबलं. आणि आमचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये पाणी पाऊस हे सगळं कुठेही दाखवणं शक्यच नव्हतं. एक असा सीन होता ज्याच्यात मी पेंटिंग करत होते आणि नुकताच पाऊस पडलेला आणि तेव्हा मला सरांनी चिखलात बसवलेलं. माझा एक होता पॅकअप. नाही ठीक आहे, ठीक आहे ना. तुला जे काय मनमानी करायचं आहे ती कर. जी काय मनमानी करायची ना ती तू कर. असा एक आमचा डायलॉग होता की अपनों के लिए बहुत जी ले यार, आप जरा अपनों के लिए जिएंगे. जेव्हा नाशिकमध्ये आम्ही शूट करत होतो त्यावेळेला आमचा एक असोसिएट डिरेक्टर होता, त्याचा बर्थडे होता. आम्ही केक वगैरे मागवला आणि आम्ही केक थोडा थोडा खाला सगळ्यांनी, पण जो उरला होता म्हणजे जास्तच उरला होता, तिकडची लहान लहान मुलं होतं त्यांना आम्ही तो वाटला केक. आणि त्यांना बघून तर आम्हाला खूप आम्ही थोडंसं भरून आलं. आवडता सीन म्हणजे ॲक्च्युली असा एक सीन होता की आम्ही चाललो सगळे गाडीने आणि अचानक 80च्या 90च्या स्पीडने वगैरे हा युटर्न मारतो आणि त्याची दोन्ही साईडनं आम्ही हायवेवर शूट करत होतो आणि दोन्ही साईडनं ब्लॉक केलेलं, पण तरीसुद्धा एक सेंट्रोवाला अचानकच घुसलात आणि आम्ही फुल स्पीडमध्ये युटर्न मारला आणि तेव्हा आम्ही ऑलमोस्ट असा क्रॅश होणार होतो एकमेकांना, असं टक्कर 1 इंचाचा फरक होता आणि आम्ही फुल गचकणार होतो आयुष्यात. आणि तेव्हा मी उभी होते वर आणि तेव्हा मला हे सगळं घडलंय माहितीच नव्हतं. सगळे लोक फुल टेन्शनमध्ये एकदम अरे काय झालं फुल एकदम टेन्शनमध्ये वगैरे. आणि मग अरे वा काय परत एकदा करूया, चला जा परत एकदा करूया. हो मला खूप मज्जा आलेली. आम्ही सगळे ब्लँक झालो की आता काय झालंय काय आमच्यासोबत. आम्ही तो शॉट बघितला आणि इट वॉज म्हणजे जस्ट वाचलो होतो त्यावेळेला. तर हो माझा रोमॅन्टिक सीन होता आणि मी एकदम जवळ आलेलो आणि म्हणजे को ॲक्ट्रेसच्या आणि सगळे डायलॉग संपले होते आणि हां सो बहिणीबरोबर रिहर्सल केली होती मी दिवसभर. आणि तो सीन चालू असताना डायलॉग्स वगैरे संपले सगळे आणि मी तसाच जवळ होतो आणि सरांना म्हटलं सर झालं का, कट म्हणा सर. अजून एक मेजर पचका झालेला कोणाचा तरी. आम्ही जेव्हा फोटोशूट करत होतो तर तेव्हा असं आमचं एक फोटोचा असा कॉन्सेप्ट होती की सगळे लोक असे शेतातली हत्यारं घेऊन वगैरे उभी आहेत वगैरे. आणि हा फुल एक्सायटेड झालेला की अरे आता शूट वगैरे करायचं. हा मला पहिल्यांदा मी जाणार वगैरे असं फुल त्याने एकदम स्टाईलमध्ये कुऱ्हाड उचलली आणि असं आता फोटो काढायला रेडी वगैरे. त्याची गोल फिरवली एकदम आणि टन करण्याच्या डोक्यावर लागली आणि फुल त्याचं टेंगूळ वगैरे आलेलं त्याला. आणि मग त्याला थांबायला लागलं, मग आईस पॅक वगैरे लावलं आणि सर्वात शेवटी मग ह्याला करायला लागलं. त्यामुळे असा मेजर पचका झालेला याचा. वेलकम टू द ग्रेट इंडियन इलेक्शन तमाशा. इलेक्शन पुरती आशा नंतर सारीच निराशा. निवडून आल्यावर तुम्ही कुठे गायब होता, चरबी चढ गई क्या, डोक्यात गेली सता, बंद कर राग, डोक्यात गेली आग. नाशिकला एक गाव आहे घोटीजवळ, त्याचं नाव आहे गांगलवाडी. आणि तिथून मग परत मुंबईत आम्ही केलं आणि मग कोल्हापूर. सतीश पुळेकर सर आहेत, विक्रम गोखले आहेत, सयाजी शिंदे, जावेद जाफरी, स्वानंद किरकेरे, अरमान मलिक,